कुणीही न विचारलेलं माझं मत या माझ्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद. या माझ्या मालिकेला तुम्ही भरघोस प्रतिसाद देताय. अजून द्या. तुम्ही जेवढा प्रचार कराल तेवढा विचारांचा प्रचार, एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे, त्याच्याबरोबर संजय उपाध्ये नाव पोचणार आहे, पण तरीसुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे तो व्यक्तिसापेक्ष नाही आहे. मुद्दा आहे तो विचारसापेक्ष आहे. आणि त्यामुळे हे जे मला वाटतंय ते मी वाटतो आहे, ते जे मत आहे ते मत कोणी विचारत नाही, म्हणून हा नवीन उपक्रम आहे. iTube ऑन यूट्यूब अशी ती कल्पना आहे. गेल्या भागामध्ये आपण मराठी हा विषय घेऊन बोललो, भाषेच्या अनुषंगानं बोललो, शिक्षणाच्या अनुषंगानं बोललो. पण मुळामध्ये मी मुंबई, महाराष्ट्र, मराठी असं सगळेच एकत्र आणायला लागणार आहेत. आणि हे सगळे एकत्र समजून घ्यावे लागतील आपल्याला काय आहे ते. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असं समर्थांनी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण राष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्र कशासाठी महत्त्वाचं आहे तर ती मूठ आहे तलवारीची, ती तलवार पण आहे. आपला आहे तो महाराष्ट्र. त्यामुळे भारत हे एक राष्ट्र आहे. मग त्या राष्ट्रात महाराष्ट्र कसं काय, त्याचं कारण मराठी ही जी 3 अक्षरं आहेत ती या पद्धतीनं व्यक्त होतात. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र ओवीबद्ध रचलं. विनायक विजय असं त्याचं नाव आहे. आणि हे बघा, विनायक विजयची ती पोथी रूपात आहे असं उघडतं ते. आणि ओवीबद्ध, त्यात मी माझी मतं नाही मांडलेली, पण सावरकर माहिती असले पाहिजेत लोकांना. मूळ सावरकर काय आहेत, काय घडलं ते माहिती असलं पाहिजे. म्हणजे मग हे जे विचित्र पद्धतीनं माफीवीर वगैरे वगैरे जे काही निरर्थक बडबड केली जाते त्याला उत्तर हा एकमेव मार्ग आहे. आणि म्हणून सोपं वाटावं म्हणून हे पोथी पुस्तक लिहिलं. पण सांगायचा मुद्दा असा की हे लिहित असताना जो अभ्यास झाला त्या अभ्यासामध्ये मला तुमचा विश्वास बसणार नाही, पण इंग्रजांनी जी पत्रं पाठवलेली आहेत, असे एक पत्र वाचनामध्ये आलं की इंग्लंडमधनं भारतात जे संदेश पाठवले गेले किंवा सूचना पाठवल्या गेल्या, त्या सूचनांमध्ये भारतातल्या इंग्रजी अधिकाऱ्यांना इंग्लंडमधल्या अधिकाऱ्यांनी दिलेली सूचनेमध्ये एक असा उल्लेख सापडला मला की जो महाराष्ट्र राज्यांवरती लक्ष ठेवा, इथले सुशिक्षित मध्यमवर्गीय जसे वागतात तसा हा देश चालतो. असं मराठीत नसलं तरी इंग्रजीमध्ये तो मुद्दा जो होता तो ह्या पद्धतीनंच मांडलेला होता. त्या महाराष्ट्रामध्ये मी राहतो, त्या महाराष्ट्राच्या राजधानीत मी राहतो, ती ही आहे मुंबई. आणि मुंबई नाव घेतल्यानंतर त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं. मराठी हे शब्द म्हटल्या क्षणाला महत्त्वाचं नाव येतं आणि ते आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. मी कैलासवासी पाठीमागे म्हणत नाही, याचं कारण ते आहेत, माणसांच्या मनात आहेत, मराठी माणसांच्या मनात आहेत, हवेमध्ये आहेत असं सतत वाटत राहतं. याचं कारण त्यांनी ज्या पद्धतीनं मराठी माणसाचा अभिमान सांगितला आणि मग राष्ट्राचा विचार करत असताना हिंदू धर्माचा अभिमान सांगितला, म्हणून ती एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीकडे आदरानं आणि प्रातस्मरणीय म्हणून बघता येईल. व्यवहारातल्या रचना ज्या आहेत त्याच्यावरती जाऊन जेव्हा विचार टिकतो ना तेव्हा त्या व्यक्तीचं कर्तृत्व खरं लक्षात येतं. आणि तसंच घडलं. अर्थात माझं भाग्य होतं, त्यांच्याशी माझी मैत्री झाली, स्नेह जडला गेला एका कवितेमुळे. आणि त्या कवितेमध्ये मी त्यांना मराठी माणसाचं व्यंग सांगितलेलं. ते व्यंगचित्रकार आहेत, तसे मी व्यंग कविता सादर केली होती. आणि त्याच्यामध्ये थोडं आठवतं आहे, 2रं आणि 3रं कडवा या पद्धतीचं होतं की व्यापार अमुचा नव्हता कधी, नोकरी हो अमुची सखी, तीही पहा आता असे काडी मोडा सारखी. दोष हा अमुचा नसे ऐसे आम्हाला वाटते, तेथेच आहे चुकते सदा घोडे आमुचे पेंड खाते. आम्ही कधी गंभीरतेने विचार न केला कधी, दिल्लीतही झेंडा आमुचा फडकला होता आधी. सांगतो आम्ही सदा महती तीच मोठी, मी मराठी मी मराठी. बडोद्याचे होते कसे वडोदरा नकळे कधी, तामिळनाडू नाव आता मद्रास होते ज्याचे आधी. मग आमचेच हे बॉम्बे कसे मुंबई का होणे नसे. या ओळीवरती बाळासाहेब ठाकरे अतिशय खुश झाले. मग आमचेच हे बॉम्बे कसे मुंबई का होणे नसे, करणार का आमचे आम्हा चुकते कधी कोठे कसे. आणि आमचं काय चुकतं आहे तर जेव्हा कधी स्पर्धेत आमचा कोणी मराठी जातो पुढे, पाहता त्याची हुशारी आमचीच बुद्धी आधी पुढे. मग रक्त उसळे आमचे मराठी, पकड पाय न खेच पाठी, मी मराठी मी मराठी.
या कवितेवरनं बाळासाहेब ठाकरेंशी माझी मैत्री झाली. मग एक 4-5 वेळा तरी असे प्रसंग आले की मी मातोश्रीवर जाऊन त्यांना कविता ऐकवल्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या. एक 4-5 सभा त्यांनी मला माझं भाग्य म्हणून आशीर्वादाच्या रूपाने मला दिल्या आणि सांगायचं की माझ्या आधी संजयचं भाषण ठेवा. पहिली सभा दसरा मेळाव्यामध्ये त्यांच्या आधी माझं भाषण झालं का 94 दसरा मेळावा, ते यूट्यूबवरती आहे अजून. जोगेश्वरीची एक सभा मी केली. त्याच्यानंतर अमरावतीची जी सभा होती, महाशिबिर झालं, तिथेही त्यांनी गप्पाष्टका माझा कार्यक्रम आवर्जून बोलावून तिथे कर असं मला सांगितलं होतं. सांगायचा मुद्दा माझ्या कौतुकापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आत्ताचा जर विचार केला आपण, मराठी माणसांचा आत्ताचा जर विचार केला तर इंग्रज गेले ते 2-3 गोष्टी ठेवून गेले. इथे ठेवून गेली ती पहिली गोष्ट इंग्रजी भाषा, दुसरं त्यांनी घेऊन गेले बरोबर ती शिस्त, आणि तिसरा मुद्दा त्यांनी जो आत्ता आपल्याला हानिकारक ठरतोय तो आहे त्यांच्या राज्यपद्धतीचा मार्ग, आणि तो होता फोडा आणि झोडा. 1947 सालापासून भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर त्या भाषावार प्रांतरचनेत सुद्धा एकोपा झाला नाही महाराष्ट्रामध्ये. जो आम्हाला आंध्र प्रदेशमध्ये आढळतो, जो आम्हाला तामिळनाडूमध्ये आढळतो, जो आम्हाला केरळमध्ये आढळतो, जो आम्हाला कर्नाटकमध्ये आढळतो, जो आम्हाला उत्तर भारतात आढळतो, मग वाईट वाटत जाते. आम्ही कमी पडलो का? होय, आम्ही कमी पडलो. आम्ही कुठे कमी पडलो? आम्ही मराठीतच बोलू या वाक्यावरती कमी पडलो. आम्ही आलेल्या पाहुण्यांना सोयीच होईल असं आम्ही बोलत राहिलो, आजही बोलतो. त्यामुळे एखादा तमिळ माणसाचं मूल मुंबईत जर जन्माला आलं ना तर खरंच सांगतो, आज आत्ता या क्षणाला या महाराष्ट्राच्या राजधानीत ते मूल मरेस्तोवर तो मराठी नाही शिकला तरी चालतं. असं चेन्नईमध्ये होणार नाही, असं बंगळुरूमध्ये होणार नाही, असं तिरुवनंतपुरममध्ये होणार नाही. होते ते इथेच होतं. सगळ्यात मोठी अडचण तिथेच आहे, हे माझं मत आहे. मला नेहमी असं वाटत जातं की शिवजयंती कोणी साजरी करायची, तर शिवजयंती साजरी करायची ती खालच्या राज्यांनी करायची, दक्षिणेतल्या राज्यांनी करायची. कारण छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला इथे थांबवलं म्हणून खालची 4 राज्य संस्कृती टिकवण्यासाठी सावध झाली. आत्ताची परिस्थिती आहे ती वाईट आहे. आम्हाला मराठी माणूस म्हणून एकत्र यावं लागेल. बरं, शिवसेना प्रमुखांच्या वेळच्या शिवसेनेची आत्ताची स्थिती बघता, जे पूर्वापार आलेलं असतं ना ते पूर्वापार सोडून दिलं की विचित्र परिस्थिती निर्माण होते. कारण तिथे अनुभवसिद्धी असते, आणि ती अनुभवसिद्धी सगळ्यात महत्त्वाची आहे. मोठी धाव घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीचे शॉर्ट टर्म चेंजेस करायचे नसतात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तसंही घडलं नाही. त्यामुळे आत्ता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तशी बुचकळ्यात टाकणारीच आहे. आणि त्यात पुन्हा धार्मिक तेढ वाढत चालली. धार्मिक तेढ अशासाठी वाढत चाललेली की तुम्ही आम्ही जे हिंदू आहोत ते आम्ही सगळे माणूस म्हणून जगतो आणि हिंदू धर्म सोयीनं जगण्यासाठी बरोबर घेतो. परंतु मुसलमान तसं करत नाहीत. मुसलमान मुस्लिम धर्म म्हणूनच जगतात, धार्मिक माणूस आहे मी म्हणूनच जगतात. ख्रिश्चन माणसंसुद्धा धार्मिक माणूस आहे म्हणूनच जगतात. मग आम्हीच फक्त माणूस म्हणून जगतो आणि धर्म बाजूला घेतो. आम्ही हिंदू म्हणून जगत नाही, आम्ही माणूस म्हणून जगतो. कारण आमचं तत्त्वज्ञानच ते सांगतं आहे, वसुदैव कुटुंबकम. कित्येक वेळा सद्गुण ही विकृती होत जाते आणि ती आज अडचण आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मी प्रयत्न करतो माझ्या परीनं, पण वाईट वाटतं. तुम्ही ज्या मुंबईत राहता, ज्या मुंबईच्या जीवावर तुम्ही पैसे कमवता, त्या मुंबईलाच तुम्ही नावं ठेवणार. तुम्हाला बाहेरून आलेल्या लोकांची झोपडपट्टी दिसणार नाही धारावीतली, अनधिकृत आहे. तिथेही आमचीच माणसं आहेत की मतदानाची संख्या वाढवण्यासाठी झोपडपट्टीवाल्यांना हवे द्यायचं आणि त्यांच्याकडनं आपली मतं मिळवायची आणि राज्यावरती यायचं. मुद्दा असा आहे, भाषावार प्रांतरचना झालेली आहे, तर त्या पद्धतीने विचार करायला हरकत नाही. तुमच्या राज्यातले म्हणजे उत्तर भारतातल्या राज्यातले काही वर्षांपूर्वीचे राजकारणी किंवा आत्ताचे काही राजकारणी जे अशा पद्धतीनं जगतात की ज्यांना आपला सामान्य माणूस हा राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जात आहे याचं वाईट वाटत नाही. त्या नेता तो आहे, त्याला हे वाईट वाटेल की अरे माझ्या राज्यामध्ये माझ्या राज्यातला माणूस सर्वसामान्य उदरनिर्वाहासाठी त्याला दुसऱ्या राज्यात जावं लागतं आहे, हा माझा पराभव आहे असं आमच्या नेत्यांना वाटत नाही. आणि त्यामुळे संविधानाचा आधार घ्यायचा. संविधानाने परवानगी दिली बरोबर आहे सगळीकडे राहा म्हणून,
तरी मला वाटतं हा विषय थोडा गंभीर आहे, कदाचित आणखी एक भाग करीन मी याच्यावरती माझं मत सांगण्यासाठी. पण मी प्रयत्न करत आलो त्या राजकीय क्षेत्राच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन मी परत आलेलो आहे. बरं, ज्यांनी खरं छळलं, ज्यांनी तुमची देवळं पाडली, ज्यांनी स्त्रियांवरती बलात्कार केले, ज्यांनी तुमच्या मुलाला मारलं, मुलं वाटवली, जे आजही ते करत आहेत जिहादच्या नावाखाली, त्यांना क्षमा आहे. आणि ती क्षमा कोणाकडनं आली तर ती ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या पुढच्या प्रवाहामध्ये अशा पद्धतीनं रचना बदलत गेली प्रवाहाची. प्रत्येकाचे राजकीय निर्णय आहेत, मला काही अधिकार नाही त्याच्यावरती मतदान द्यायचा, पण कोणाजवळ बोलणार ना मी, तोच मुद्दा आहे. आणि म्हणून मी हा तुमच्यासमोर विषय म्हटलं. आणखीन याच्यावरती खूप बोलता येईल भाषेच्या अनुषंगानं, महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून, मराठी माणसांच्या दृष्टिकोनातून. पण खरं सांगू, वाईट वाटतं शेवटी मी, माझं मत आणि मी अशी रचना आहे ना, कुठेतरी वमनं करायला पाहिजे म्हणून मी iTube ऑन यूट्यूब म्हणून तुमच्याजवळ हा मुद्दा मांडला. अधिक बोलू या विषयावरती जमल्यास पुढच्या बुधवारी. पण तोपर्यंत तुम्ही माझं मत शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि असाच भरपूर प्रतिसाद द्या. शेवटी ही चर्चा झाल्याशिवाय याला मंथन म्हणतो आपण, आणि मंथनातून नवनीत निघायचं असेल, महाराष्ट्राला जर राष्ट्रामध्ये मोठं करायचं असेल तर तुम्ही आणि मी जातपात विसरून ज्ञातिकुळं माझे गेले हरपोनी या भूमिकेमध्ये आता एकत्र यावं लागेल. इतिहासात काय घडलं त्याचं विस्मरण व्हायला पाहिजे. मग विस्मरण करून जेव्हा आपण एकत्र येऊ त्यावेळेला ते शक्य होईल, नाहीतर माहिती नाही. मी काही ज्योतिषी नाही पुढचं काय होईल सांगायला, पण आम्ही मराठी माणसाचं माझ्या कवितेमध्ये बाळासाहेब ठाकरेच्या शेवटच्या ओळीवर हसले की बडोद्याचे होते कसे वडोदरा नकळे कधी, तामिळनाडू नाव आता मद्रास होते ज्याचे आधी, मग आमचे ते बॉम्बे कसे मुंबई का होणे नसे. आज मराठी माणसं किती दाखवून मला बॉम्बेच म्हणतात अजून. त्यांना का नाही भाषेचा अभिमान वाटतो की मी मुंबईच म्हणणार म्हणून, काय लाज वाटते भगवान. आणि मग आमचे ते बॉम्बे कसे मुंबई का होणे नसे, कळणार का आमच्या मा चुकते कधी कोठे कसे. आमचं काय चुकतं आहे तर जेव्हा कधी स्पर्धेत आमचा कोणी मराठी जातो पुढे, पाहता त्याची हुशारी आमचीच बुद्धी आधी पुढे. मग रक्त उचळे आमचे मराठी, पकड पाय आणि खेच पाठी, पकड पाय आणि खेच पाठी, पकड पाय आणि खेच पाठी. मी मराठी, मी मराठी. पुन्हा भेटू पुढच्या बुधवारी. तोपर्यंत नमस्कार, आनंदात राहा.